हॅलो फ्रेंड्स, मी सोनीज फूड या चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत करते। आजची स्पेशल रेसिपी आहे आमरसपुरी। उन्हाळा चालू आहे आणि आमरसपुरी म्हणलं की सर्वांचेच तोंडाला पाणी सुटते, तर तोच बेत आज आपण बनवणार आहोत। त्यासाठी मी 2 वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहेत। यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि 2 चमचे रवा टाकून घेतलेला आहे। तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपीज आणि छान छान व्हिडिओज पाहायचे असतील तर सोनीज फूड या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। यामध्ये आपण 1 चमचा तेल टाकून घेतलेले आहे। हे मोहन किंवा छान मिक्स करून घेणार आहोत। यामध्ये आपण सुरुवातीला हळूहळू पाणी टाकणार आहोत। आपण जसं चपातीसाठी डो मळून घेतो तसंच आता आपण मळून घेतलेला आहे। आपण याला तेल लावून छान मिक्स करून घेणार आहोत। तुम्ही पुऱ्या बटाट्याची भाजी किंवा छोले यांच्या सोबतही खाऊ शकता। तुमच्या आवडते रेसिपीचे नाव कमेंटमध्ये नक्की टाका, जेणेकरून मी तुमच्यासाठी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्या आवडतीची भाजी किंवा रेसिपी तयार करणार आहे। आता आपण गॅस ऑन केलेला आहे आणि पुऱ्या लाटून घेणार आहोत। तुम्हाला हवे असल्यास पुऱ्या पोळी सुद्धा तयार करून छानपैकी वाटीने किंवा ग्लासने आकार देऊन तुम्ही त्या सुद्धा करू शकता। पुऱ्याला आपण पीठ लावणार नाही आहोत, तर तेल लावणार आहोत लाटताना। आणि अशा प्रकारे सगळ्याच पुऱ्या लाटून घेणार आहोत। चला तर मग आपण आता आमरससाठी तयारी करणार आहोत। मी इथे 2 आंबे घेतलेले आहेत। हे हापूस आंबे आहेत आणि छानपैकी माखून घेणार आहोत। काळ्या भागाला आपला अंगठा ठेवायचा, जेणेकरून रस उडणार नाही। आणि दोन्ही आंबे छानपैकी माखून घेणार आहोत आणि त्याचा रस काढून घेणार आहोत। आमरस म्हणलं की सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटते। या पद्धतीने आमरस पुरी किंवा पुरणपोळी देखील करू शकता। आपण लवकरच पुरणपोळीचा देखील व्हिडिओ टाकणार आहोत। आणि आपण आंब्यातला रस काढून घेतला आहे। आता आपण एक पातेल्यामध्ये याच्यातच स्वच्छ पिण्याचे पाणी घेतलेले आहे आणि कोय आणि साल छान धुवून घेतलेले आहे। महाराष्ट्रामध्ये याच पद्धतीने आमरस केला जातो। करायला सोपा आणि झटपट होणारा हा रस आहे। आपण छान कोय आणि साल धुवून घेतलेली आहे आणि आता याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत। तुम्हाला कितपत पातळ रस हवाय त्या पद्धतीने टाकू शकता आणि इथे तुम्ही आंब्याची चव घेऊ शकता आणि त्याप्रमाणे साखर टाकून घ्या। मी 1 वाटी साखर टाकलेली आहे आणि 1 इलायची टाकून घेतलेली आहे। आणि तुम्ही हे मिक्सरमधून देखील काढून घेऊ शकता। अशाच नवनवीन रेसिपीसाठी सोनीज फूड या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। खाण्यासाठी तयार